ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. नाशिक महानगरपालिका निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख उमेदवार अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अर्चना गामणे, संगीता जाधव आणि सुदाम ढेमसे यांनी प्रशांतनगर येथील गणपती मंदिरामध्ये विधिवत पूजा करून आणि नारळ फोडून आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यानंतर अविनाश शिंदे यांनी सह उमेदवारांसह छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. सामाजिक एकोपा, विकास आणि संविधानिक मूल्यांची जपणूक या भावनेमधनं प्रचाराला सुरुवात करण्यात आल्याचे अविनाश शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. प्रचार रॅली दरम्यान अविनाश शिंदे यांनी प्रभागामधील विविध भागांमध्ये घरोघरी भेट देऊन मतदारांशी संवाद साधलाय. नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांनी आपले परिचय पत्रक मतदारांना दिलं आहे. अनेक ठिकाणी महिला मतदारांनी त्यांचं औक्षण करून अविनाश शिंदे यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. या रॅलीमुळे संपूर्ण परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. नागरिकांशी संवाद साधताना अविनाश शिंदे यांनी प्रभागामधील रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न तसेच मूलभूत नागरी सुविधांबाबत आपली ठाम भूमिका मांडली आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या प्रत्येक समस्या प्राधान्यानं सोडवण्यासाठी सातत्यानं आपण पाठपुरावा करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 31चा सर्वांगीण नियोजित आणि शाश्वत विकास साधण्यासाठी मला आणि माझ्या सहकाऱ्यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन अविनाश शिंदे यांनी यावेळी मतदारांना केलंय. तर या प्रचार प्रारंभाच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते तसेच प्रभागामधील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. अविनाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उत्साही वातावरणात पार पडलेल्या या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 31 मधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आल्याचं चित्र बघायला मिळालंय. 2 मिनिटं थोडंसं हो भाऊ थोडंसं मला रोल भाऊ. थांबा. अविनाश भाऊ, तुम्ही प्रभाग क्रमांक 31 मधून उमेदवारी करताय, काय सांगा? या ठिकाणी खरे शिवसेनेचे वारसदार एकनाथ शिंदे साहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर साहेब यांनी भीमशक्ती शिवशक्तीचा जो नारा दिला, जो प्रयोग या अख्ख्या महाराष्ट्रात करून बघतायत, त्याची सुरुवात नाशिकमधून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार म्हणून धनुष्यबाणावरती मी स्वतः लढत आहे. प्रभाग क्रमांक 31 मध्ये मध्ये निवडणूक लढत असताना आज या ठिकाणी अर्चनाताई गामणे व मी आम्ही दोघांनी या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आमच्याबरोबर पॅनलमध्ये अजून सुदामदादा ढेमसे आहेत, संगीताताई जाधव आहेत, त्यासुद्धा थोड्याच वेळात आम्हाला प्रचारासाठी जॉईन होणार आहेत. पण या ठिकाणी जनतेची दिशाभूल करण्याचं कटकारस्थान काही विरोधकांकडनं तोड्या घेऊन पैसे घेऊन केल्याचं काम या ठिकाणी चालू आहे. पण मला सांगायचं आहे जनतेला, ही जनता सुज्ञ आहे. ही जनता कुठल्याही दिशाभूलला बळी पडणार नाही. का असतं माहिती आहे का? ज्या झाडाला फळं असतात त्याच झाडाला दगडं मारल्या जातात. आणि आपला निजय जेव्हा आपल्यावरती टीका चालू होतात, जेव्हा आपल्यावरती षडयंत्र चालू होतात, त्याच दिवशी आपला विजय झालेला असतो हे या ठिकाणी मी मानतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा कुठल्याही तालमीत उतरत असाल, त्या तालमीतला तुमचा समोरचा जो कोणी असेल, पैलवान असेल, तो किती मजबूत आहे हे बघायचं नाही किंवा किती हलका आहे, कोणालाही हलकं घ्यायचं नाही. आपण आपला प्रचार करत राहायचा. आपल्यावर शिंतोड उडवण्याचं काम या ठिकाणी करत असतात. या ठिकाणी काल कोणीतरी अशी बातमी दिली की काही लोक माघार घेत आहे, काहींना पुरस्कृत करताय. पण मी त्यांना कायदा सांगू इच्छितो की माझ्या बापांनी कायदा लिहिला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि कायद्याच्या तरतुदीनुसार, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर तुम्हाला कोणाला पुरस्कृत करायचं असेल तर त्याचं पत्र फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब हे देऊ शकतात, किंवा या ठिकाणचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांना जर त्यांनी अधिकार दिले तर ते देऊ शकतात. कोणताही नगरसेवक या ठिकाणी कोणालाही असं पुरस्कृतचं पत्र देऊ शकत नाही. नगरसेवकांना तिकिटासाठी लोकांच्या मागं फिरायला लागतं, तेव्हा ते काय दुसऱ्याला उमेदवारी देणार आहे? त्यामुळे दिशाभूल करण्याचं व आमचं जे वाढतं प्राबल्य आहे याला खंडित करण्याचं काम सुपाऱ्याबाज लोकांनी केलेलं आहे. ज्यांनी सुपाऱ्या दिल्या आहेत त्यांनाही मला सांगायचं आहे की तुमचे दिवस संपलेले. आता तुमचे दिवस संपलेले आहे. तुम्ही कितीही सुपाऱ्या द्या, पैसे द्या, काही करा, पण ही जनता, या जनतेने एकनाथ शिंदे साहेबांना, या लाडक्या बहिणींनी
एकनाथ शिंदे साहेबांना स्वीकारलेलं आहे आणि लाडक्या बहिणींनी एकनाथ शिंदे साहेबांना त्यांचं परत ऋण करण्यासाठी ज्या प्रभाग क्रमांक 31 मध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात धनुष्यबाण हा आपली सत्ता घेणारा आणि घेणारच, कारण त्यांच्यासोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहे. त्यामुळे आता कोणी कितीही लावा शक्ती, ऊन वारा पाऊस धारा कोणी नामा शिवे, तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे, आणि तुफानातले दिवे कधीच विझणार नाही हे मी तुम्हाला आज या माध्यमातून सांगतो. आणि आपल्या माध्यमातून त्या तोडीबाजांना एक इशारा देऊ इच्छितो की जर शिवसेनेचं किंवा रिपब्लिकन सेनेचं, शिंदे साहेबांचं किंवा आनंदराज साहेबांचं किंवा भुजबळ साहेबांचं किंवा अजितदादांचं फोटो वापरण्याची जर कोणी हिंमत केली किंवा नाव वापरण्याची कोणी हिंमत केली तर कायदेशीर मार्गाने त्यांना धडा शिकून त्यांना जेलच्या कोठडीत पाठवल्याशिवाय राहणार नाही. एवढे या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीर इशारा देतो आणि थांबतो. जय भीम, जय बुद्ध. नमस्कार. तुम्ही घेता का? मी नको. नमस्कार, मी अर्चना रवींद्र गामणे, प्रभाग क्रमांक 31 ब मधून उमेदवारी करत आहे. माझं जनतेला हेच आव्हान आहे की कोणत्याही मोहाला बळी न पडता धनुष्यबाण समोरील बटन दाबून आम्हाला चारही उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. ताई, तुम्हाला जर प्रभाग 31च्या नागरिकांनी महापालिकेत जाण्याची संधी दिली तर तुमचा पहिला अजेंडा काय असणार? मला जर महापालिकेत संधी मिळाली तर मी जनतेचा पाणी, लाईट, रस्ते हा प्रश्न पहिला सोडवल आणि मग पुढचं. ओके. किरण आहेर, सी 24 तास, नाशिक.